नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. ही आहे नवीन टाटा टियागो इलेक्ट्रिकमध्ये. येस, ही गाडी जर पाहिली तर पेट्रोल, CNG आणि इलेक्ट्रिकमध्ये सुद्धा लॉन्च करण्यात आली भारतीय मार्केटमध्ये. सुरुवातीची या गाडीची किंमत जर पाहिली तर 6,99,000 अशी ठेवण्यात आलेली आहे. आज आपल्यासोबत जे व्हेरियंट आहे ते क्रिएटिव्ह प्लस असणार आहे. 9,99,000 अशी एक शोरूम प्राईस जर पाहिली याची असणार आहे. टॉप मॉडेल आहे. त्या गाडीमध्ये जर पाहिलं 2 बॅटरी पॅक जे आहेत ते दिले जातात. 19 किलोवॅट आवरचा बॅटरी पॅक आहे प्लस 24 किलोवॅट आवरचा बॅटरी पॅक. 24 किलोवॅट आवरचा जर बॅटरी पॅक तुम्ही घेतला तर ह्या गाडीवरती तुम्हाला लाईफ टाईम बॅटरी वॉरंटी देखील कंपनीने जे आहे ते ऑफर केलेली आहे. सो माझ्या मते एक कमी बजेटमध्ये अंडर 10 लाखच्या बजेटमध्ये जर पाहिलं तर एक चांगला EV जर पाहिलं तर ही गाडी जी आहे तुम्हाला ऑप्शन उपलब्ध करून देते. DC फास्ट चार्जिंगची सुद्धा जर पाहिलं तर गाडीला कॅपॅसिटी आहे 30 किलोवॅटपर्यंत जे ते DC फास्ट चार्जिंगची जी कॅपॅसिटी ही तुम्हाला या गाडीमध्ये मिळते. सो थोडंसं फीचर्स पाहून घेऊया. फ्रंट साईडला कॅमेरा आहे, इथे नंबर प्लेट लावण्याची जागा आहे, टाटाचा लोगो आहे, 360 डिग्री कॅमेराचं फीचर तुम्हाला इथे मिळून जातं. इथे जर आपण आलो तर इथे तुम्हाला LED हेडलॅम्प ऑफर करण्यात आले, DRLs आहेत आणि टर्न इंडिकेटर जर पाहिले तर ते इथे हॅलोजनमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. इथे जर पाहिलं ॲक्च्युली फोगलॅम्पसाठी जी जागा आहे तिथं देण्यात आली आहे, बट फोगलॅम्प तुम्हाला या टॉप मॉडेलमध्ये मिळणार नाही आहे. हा नवीन कलर तुम्ही पाहताय. बाकी डायमेन्शन जर पाहिले ना, आधी जशी टियागो येत होती त्याप्रमाणे जे डायमेन्शन आहे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. इथे जर आपण आलो तर इथे 175 65 R14चा जो टायर प्रूफ हा तुम्हाला इथे मिळून जातो आणि हे व्हील कॅप आहे बरं का, हे अलॉय व्हील जे आहे ते नसणार आहे. 170 mm गाडीला ग्राउंड क्लिअरन्स आहे. त्यानं तुम्हाला इथे जो कॅमेरा आहे ORMवरती तो मिळून जातो. या गाडीमध्ये 360 डिग्री कॅमेराचं फीचर ऑफर करण्यात आलेलं आहे. बाकी प्लॅटफॉर्म गाडीचा सेम आहे. आधी टियागो जशी येत होती त्याप्रमाणेच डिझाईन जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळतं. 2016 साली जर पाहिली फर्स्ट टियागो पेट्रोलमध्ये लॉन्च झालेली होती, डिझेलमध्ये सुद्धा होती बरं का ती गाडी. रिअर प्रोफाईलमध्ये जर आपण आलो तर असं काही तुम्हाला टेल लॅम्पचं डिझाईन या गाडीमध्ये पाहायला मिळतं. इथे वायपर आहे, त्यानंतर तुम्हाला इथे डिफॉगर देखील ऑफर करण्यात आलं आहे, शार्क फिन अँटेना आहे आणि ऑब्व्हियसली तुम्हाला जो रिअर कॅमेरा आहे हा देखील इथे मिळून जातो. ओके, गाडीच्या आतल्या साईडला जर पाहिलं तर फर्स्ट चेन तुम्हाला इथे पाहायला मिळतो. पॉवर विंडोचे जे कंट्रोल तुम्ही पाहू शकता हे आपण टाटा पंचमध्ये पाहिले होते. सो त्याप्रमाणेच तुम्हाला डिझाईन जे ते पाहायला मिळतं. मटेरियल क्वालिटी चांगली जे आहे तुम्हाला इथे पाहायला मिळते. बऱ्यापैकी फिट अँड फिनिश लेवल आता सध्या तरी मला चांगले वाटतात आहे बरं का. थोडे काही ठिकाणी आहेत बरं का. गाडीचं जे स्टार्ट स्टॉप बटन आहे ते इथे नाही आहे, थोडंसं खालच्या साईडला आहे, बट ठीक आहे. AC वेन जर पाहिले बाहेरच्या साईडला आलेले आहेत. स्टेअरिंग व्हील तुम्ही पाहू शकता भाई, खरंच एक चांगल्या क्वालिटीचं जे स्टेअरिंग व्हील आहे तुम्हाला इथे पाहायला मिळतं. इथे क्रूज कंट्रोल ऑफर करण्यात आलेले आहेत. इथे जर पाहिलं हेडलॅम्पचे कंट्रोल आहेत, ॲटो हेडलॅम्प तुम्हाला इथे मिळून जातात. इथे वायपरचे कंट्रोल आहेत. ऑब्व्हियसली ॲटोमॅटिक रेन सेन्सिंग वायपर देखील तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत. प्लस ॲटो डिफॉगरचं फीचरसुद्धा फ्रंट साईडला तुम्हाला ऑफर करण्यात आलेलं आहे. सो पावसाळ्यामध्ये इन केस पुढे जर थोडंसं जी काच आहे त्याच्यामध्ये धुकं वगैरे जमा झालं तर ॲटोमॅटिकली जे आहे ते डिफॉगर ऑन होऊन जातो आणि जी काच आहे त्याचा व्ह्यू चांगल्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. सो माझ्या सेफ्टी दृष्टीने हे फीचरसुद्धा महत्त्वाचं आहे. देन इथे जर आपण आलो तर इथे जी स्क्रीन तुम्ही पाहू शकता बेसिकली मल्टी स्क्रीन आहे बरं का. इथे देखील एक स्क्रीन आहे, इथे एक वेगळं जे डिझाईन देण्यात आले, बट ओव्हरऑल स्क्रीनमध्ये त्याचा व्ह्यू देखील चांगला तुम्हाला पाहायला मिळतो. इथे जर पाहिलं तर चार्ज किती आहे गाडी, त्यानंतर रिजनरेशन, ब्रेकिंग, बॅटरी पर्सेंटेज आहे ते पाहू शकता, स्पीडोमीटर, ऑडोमीटर आणि ते ड्राईव्ह रिजनरेशन. त्यानंतर इथे तुम्हाला मिळून जाते एक स्क्रीन 10.25 इंचची आहे. अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले याला सपोर्ट करते वायरलेसली आणि 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे. सो अशी काय तुम्हाला चांगली जी कॅमेरा क्वालिटी ती या ठिकाणी पाहायला मिळते. रिजनरेशन ब्रेकिंगचे जे लेवल आहे तुम्ही इथनं सेट करू शकता. ॲटोमॅटिक AC आहे. प्लस इथे तुम्हाला जो वायरलेस चार्जर आहे, ओके ह्या व्हेरियंटमध्ये वायरलेस चार्जर नाही आहे. आणि इंटरेस्टिंगली जर पाहिलं तर इथे वायरलेस चार्जर जो होता या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला नाही आहे, जो की माझ्यामध्ये असायला पाहिजे होता. इथे जर पाहिलं तर आपण AMT व्हेरियंटमध्ये आईसमध्ये जर पाहिलं तर इथे याच्यामध्ये लाईट्स नव्हते, बट इथे जे EVमध्ये तुम्हाला लाईट्स ऑफर करण्यात येते. तुम्ही पाहू शकता, समजा मी Dवरती जर गाडी घेतली तर इथे Dवरती जाते आणि त्यानंतर Nवरती गेलं तर Nवरती जाते. सो असं काही चेंज आहे. इथे तुम्हाला सेम की पाहायला मिळते, लॉक अनलॉक, फॉलो मी हेडलॅम्प आणि तुम्ही बूट जो आहे तो रिलीज करू शकता. ग्लब बॉक्स मोठा आहे. अगेन तुम्हाला जो कूल ग्लब बॉक्स आहे इथे ऑफर करण्यात आलेला आहे. आयरम हा तुम्हाला नॉर्मल साईजचा मिळून जातो. सीट्स फॅब्रिक सीट आहे. इथे 2 कप फोल्डर आहे, हँड ब्रेक आहे. त्यानंतर आर्मरेस्ट जर पाहिला तर तो ॲज इट इज आहे आईसप्रमाणे आणि इथे तुम्हाला तो 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट आहे तो ऑफर करण्यात आलेला आहे. हे स्टिअरिंग आहे ना, ओके टिल्ट जे आहे ते ॲडजस्ट होतं, जे की माझ्यामध्ये ठीकठाक जो गॅप आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो.
6 एअरबॅग गाडीमध्ये स्टँडर्ड जे आहे ते असणार आहे. इथे तुम्हाला जो IRM आहे तो ऑफर करण्यात आलेला आहे. सो हे झालं फ्रंट साईडने. ओव्हरऑल एक चांगला जो कॅबिन एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला इथे पाहायला मिळतो बरं का. कलर कॉम्बिनेशन जर पाहिलं ग्रे आहे, जे की माझ्या मते ब्लॅक आणि बेस न ठेवता ग्रे ठेवलेले आहे. सो इथे देखील तुम्हाला एक चांगला जो फील आहे तो AC जे फ्लॅप आहेत हे देखील तुम्ही पूर्णपणे क्लोज करू शकता आणि क्वालिटी माझ्या मते थोडीशी इम्प्रूव्ह जे आहे ते झालेली आहे. सो हे झालं. आता हे जे सीट आहे मी माझ्या बेस्ट ड्रायव्हिंग पोझिशननुसार जर पाहिलं सेट करून ठेवलेलं आहे. सो मागे किती स्पेस आहे तो पाहूया. रिअरमध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला जो स्पेस आहे तो ॲज इट इज जो आईसप्रमाणे तसाच पाहायला मिळतो. थोडासा फ्लोअरवरती आलेला आहे असं मला वाटते, कारण की खाली फ्लोअरमध्ये बॅटरी पॅक आहे. इथे जो AC वेन्स आहे तो देण्यात आलेला आहे. प्लस टाईप-C पोर्ट इथे नाही आहे, जे की आपण आईसच्या पेट्रोल इंजिनमध्ये टाईप-C पोर्ट जे आहे ते पाहिलेले. कुठलाही जो आर्मरेस्ट आहे तो नाही आहे. फिक्स हेडरेस्ट तुम्हाला मिळून जातं आणि इनफ जो हेडरूम आहे तो इथे तुम्हाला ऑफर करण्यात आलेला आहे. सो असं काही आतल्या साईडला जर पाहिलं तर गाडीमध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. आणि सोबतच गाडीची रेंज महत्त्वाची असणार आहे. टाटा मोटरचं असं म्हणणं आहे की रिअल वर्ल्ड जी रेंज आहे 24 kWhच्या बॅटरी बॅकसोबत, तर ती असणार आहे या गाडीसोबत जवळपास 200 किलोमीटरच्या आसपास. त्यांनी तसं क्लेम तर जवळपास 215-220 केलेले आहे, बट माझ्यामध्ये 200 किलोमीटरच्या आसपास जे आहे ते तुम्ही रेंज घेऊ शकता, 180 ते 200 किलोमीटरच्या आसपास. तर मित्रांनो ही होती टाटा टियागो इलेक्ट्रिकमध्ये. 2 बॅटरी पॅक आहे. 6,99,000पासून 9,99,000पर्यंत एक शोरूम प्राईजमध्ये जर पाहिलं तर माझ्यामध्ये एंट्री बजेटमध्ये जे पण गाडी घेण्याच्या विचारामध्ये आहेत त्यांच्यासाठी लाईफ टाईम बॅटरी वॉरंटी देखील आहे. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, लाईफ टाईम बॅटरी वॉरंटी 15 वर्षांची असते आणि प्लस 24 kWhचा जो बॅटरी पॅक आहे तो जर तुम्ही घेतला मोठा बॅटरी पॅक त्याच्यावरती तुम्हाला लाईफ टाईम जी बॅटरी वॉरंटी ती कंपनी जे आहे ते ऑफर करते. बाकी या गाडीचा प्रॉपर ड्राईव्ह रिव्ह्यू रेंजचेस येणार आहे. सो स्टे ट्यून. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.